ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण असे 100 प्रश्न डिस्कस करणार आहोत। अलीकडेच अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या क्रास्नोयार्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा कोणत्या देशाने लॉन्च केल्या आहेत? अलीकडेच अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या क्रास्नोयार्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा या पाणबुड्या रशिया देशाने लॉन्च केल्या आहेत। डॉक्टर सोनिया त्रिखा कोणत्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या आहेत? डॉक्टर सोनिया त्रिखा हरियाणा या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या आहेत। डिसेंबर 2023 मध्ये BCCIने कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली आहे? डिसेंबर 2023 मध्ये BCCIने महेंद्रसिंग धोनी या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली आहे। कोणत्या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे? व्हॉल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी। व्हॉल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे। अलीकडेच कोणाची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे? अलीकडेच दिया मिर्झा यांची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे। कोणत्या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे? महाराष्ट्र या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे। अलीकडेच भारतातील कोणती सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे? अलीकडेच भारतातील बॅराकुडा नावाची सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे। देशातील पहिला 6 लेनचा स्टील स्लॅगवर आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? देशातील पहिला 6 लेनचा स्टील लॅगवर आधारित रस्ता सुरत या ठिकाणी बांधण्यात आला आहे। गुजरातमधील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? गुजरातमधील सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म्ड इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म्ड इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम हे पुस्तक पुष्कर सिंग धामी यांनी लॉन्च केले आहे। महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडी भारतीय खेळाडू कोण आहे? महिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडी खेळाडू काशवी गौतम ही आहे। कोणत्या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य हा पुरस्कार जिंकला आहे? मध्य प्रदेश या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार जिंकला आहे। भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन कोठे उभारले आहे? भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन अहमदाबाद गुजरात या ठिकाणी उभारले आहे। राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड झाली आहे। 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे। पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार 2023 ने जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात येणार आहे। अलीकडेच कोणाची जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? अलीकडेच मोहम्मद अल रामसी यांची जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे। अलीकडेच कोणाला आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? सिद्धार्थ राय कपूर यांना आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। पोलंडचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? पोलंडचे पंतप्रधान म्हणून डोनाल्ड टस्क यांची निवड झाली आहे। 2023 फिफा अंडर-17 विश्वचषक कोणी जिंकला आहे? 2023 फिफा अंडर-17 विश्वचषक जर्मनी या देशाने जिंकला आहे। 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्डमध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू ग्रँड इंडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ग्रँड इंडिया पुरस्कार इस्रो आणि चंद्रयान टीम 3ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 33वा व्यास सन्मान कोणाला देण्यात येणार आहे? 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना देण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आले आहे. व्हीइम्बॅक्स 23 सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? व्हीइम्बॅक्स 23 भारत आणि व्हिएतनाम या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे. जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण कोणत्या देशाने केले? जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण चीन या देशाने केले आहे. जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी कोणती बनली आहे? जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी ITC लिमिटेड ही बनली आहे. डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान सरावाचे आयोजन कोणी केले? डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान सरावाचे आयोजन भारतीय नौदलाने केले आहे. स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी आनंद कृपालू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षी एस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रमात कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षी एस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रमात तिर्यानी कुमुराम भीम ब्लॉकला प्रथम स्थान मिळाले आहे. लाल रिनपुई कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत? लाल रिनपुई ह्या मिझोराम राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत. गुवाहाटी मास्टर्स 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? गुवाहाटी मास्टर्स 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जोहान सॉट मार्सेलिनो यांनी जिंकले. दरवर्षी शार अमरताला तोरग्या हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? दरवर्षी शार अमरताला तोरग्या हा उत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो. तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे? तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण फ्रान्स या देशात करण्यात आले आहे. देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते होणार आहे? देशातील पहिले भिकारीमुक्त शहर वाराणसी होणार आहे. भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून जितेश जॉन यांनी पदभार स्वीकारला आहे. कोणत्या देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अफगाणिस्तान देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? सुरेश रैना या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने कबीर बेदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने सुंगती सुंदरराज यांना सन्मानित करण्यात आले आहे. सुंगती सुंदरराज. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2023चा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचा 2023चा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार बान की मून यांना देण्यात आला आहे. विकसित भारत @2047 व्हॉइस ऑफ यूथ हा उपक्रम कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला? विकसित भारत @2047 व्हॉइस ऑफ यूथ हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याचे शिष्टमंडळ जाणार आहे? दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील उत्तर प्रदेश या राज्याचे शिष्टमंडळ जाणार आहे.
2023मध्ये भारतात गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता आहे? 2023मध्ये भारतात गुगलवरती शोधण्यात आलेला विषय चंद्रयान-3 हा आहे. HDFCच्या लाईफ कोणत्या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे? HDFC लाईफच्या इन्शुअर इंडिया या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. कोणत्या भारतीय टेनिसपटूचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे? विजय अमृतराज आणि लिएंडर पेस या भारतीय टेनिसपटूचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023मध्ये कोण अव्वल आहे? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023मध्ये व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामधील हे शहर मध्ये अव्वल आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्समध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2024मध्ये कोणत्या देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे? जानेवारी 2024मध्ये होणाऱ्या आपल्या भारत देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे. जास्पर चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? जास्पर चक्रीवादळाने ऑस्ट्रेलिया या देशाला प्रभावित केले आहे. नारी शक्ती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे? नारी शक्ती बचत खाते बँक ऑफ इंडिया या बँकेने सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी 10 वर्षानंतर कोणत्या देशातील शांतता मोहीम संपवली आहे? संयुक्त राष्ट्रांनी 10 वर्षानंतर माली या देशातील शांतता मोहीम संपवली आहे. कोणत्या क्रिकेटपटूसाठी BCCIने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे? मोहम्मद शमी या क्रिकेटपटूसाठी BCCIने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे. भारत वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? भारत वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केली आहे. डिसेंबर 2023मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? डिसेंबर 2023मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 29वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 कोणी जिंकले? FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 जर्मनी या देशाने जिंकले. अलीकडेच कोणी स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंगची यशस्वी चाचणी केली आहे? अलीकडेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOने फ्लाइंग विंगची यशस्वी चाचणी केली आहे. भारतातील पहिले AI मॉडेल कृत्रिम कोणी लॉन्च केले आहे? भारतातील पहिले AI मॉडेल कृत्रिम भाविश अग्रवाल ओला या कंपनीने लॉन्च केले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे? अलीकडेच मालदीव या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? महालक्ष्मी योजना तेलंगणा या राज्यात सुरू करण्यात आली आहे. NCRB नुसार अन्न भेसळीच्या बाबतीत कोणते शहर आघाडीवर आहे? NCRBच्या नुसार अन्न भेसळीच्या बाबतीत हैदराबाद हे शहर आघाडीवर आहे. UWW रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? UWWF रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून अंतिम पंघाल यांची निवड झाली आहे. मिस इंडिया US 2023चा किताब कोणी जिंकला आहे? मिस इंडिया US 2023चा किताब रिजुल मैनी यांनी जिंकला आहे. जलद हल्ला क्राफ्ट INS तिरुमुगली कोणत्या नौदल डॉकयार्डवर कार्यान्वित करण्यात आली आहे? जलद हवा क्राफ्ट INS तिरुमुगली विशाखापट्टणम डॉकयार्ड या नौदल डॉकयार्डवर कार्यान्वित करण्यात आली आहे. कोणता देश जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश बनला आहे? म्यानमार हा देश जगातील सर्वात जास्त अफू उत्पादक देश बनला आहे. कोणत्या देशाने जगभरातील पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश करण्याची घोषणा केली आहे? केनिया देशाने जगभरातील पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. भगवंत मान सरकार तुम्हारे द्वार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? भगवंत मान सरकार तुम्हारे द्वार योजना पंजाब राज्य सरकारने सुरू केली आहे.
डिसेंबर 2023मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? डिसेंबर 2023मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी अनीश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. चीनने कोणत्या देशासोबत मिस्र सॅट-2 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? चीनने इजिप्त देशासोबत मिस्र सॅट-2 उपग्रह प्रक्षेपित केला आहे. COP29चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? COP29चे आयोजन अझरबैजान या देशात करण्यात येणार आहे. 2023मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? 2023मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलीटच्या यादीत शुभमन गिल हा भारतीय क्रिकेटपटू आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 डॅनियल बेरेनबॉईज आणि अली अबू अव्वाद यांना देण्यात आला आहे. डॅनियल बेरेनबॉईम आणि अली अबू अव्वाद यांना देण्यात आला आहे. नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023 फेथ किपियगॉन आणि नोहा लायन्स यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वॅड्रन कोणत्या राज्यातील नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे? तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वॅड्रन राजस्थान राज्यातील नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे. कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? कर्मवीर चक्र पदक 2023 या पुरस्काराने डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे? नितीन सहानी या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. हैदराबाद पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हैदराबाद पोलीस आयुक्तपदी KS रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील सर्वाधिक पगाराचे CEO कोण ठरले आहेत? भारतातील सर्वाधिक पगाराचे CEO थियरी डेलापोर्ट हे ठरले आहेत. ते विप्रो या कंपनीचे CEO आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी टाईम संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी टाईम संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन वाराणसी या ठिकाणी केले आहे. अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरागेमचे उद्घाटन कोठे केले आहे? अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरागेमचे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे. पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे? पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन वाराणसी या शहरात केले आहे. सुरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? सुरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन सुरत, गुजरात या ठिकाणी करण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद हरियाणा या संघाने जिंकले आहे. इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून रुवेन अझर यांची नियुक्ती केली आहे. रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023चे आयोजन कोठे करण्यात आले होते? रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते. आसियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? आसियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्याचे अमृत तंत्रज्ञान अलीकडेच कोणी विकसित केले आहे? पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्याचे अमृत तंत्रज्ञान अलीकडेच IIT मद्रासने विकसित केले आहे. कोणत्या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विल्सन यशस्वीपणे चढले? शेख हसन खान या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकावरचे सर्वोच्च शिखर माउंट विल्सन यशस्वीपणे चढले. कोणत्या भारतीय हवामान कार्यकर्त्याने COP28 शिखर परिषदेदरम्यान जीवाश्म इंधन वापरणे थांबवण्यासाठी मागणी करत निषेध केला आहे?
लिसिप्रिया कंगुजम या भारतीय हवामान कार्यकर्त्याने COP28 शिखर परिषदेदरम्यान जीवाश्म इंधन वापरणे थांबवण्याची मागणी करत निषेध केला आहे. अलीकडेच डेकाकॉर्न बनणारा पहिला भारतीय ब्रँड कोणता ठरला आहे? इंडियन प्रीमियर लीग IPL हा डेकाकॉर्न बनणारा पहिला भारतीय ब्रँड ठरला आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या शासकांच्या निधनानंतर भारत सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता? डिसेंबर 2023 मध्ये कुवेत या देशाच्या शासकाच्या निधनानंतर भारत सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक हरियाणा या राज्याने मिळवला आहे. IPL इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे? IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा बनला आहे. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आऊल अवॉर्ड प्रदान केला आहे? डिसेंबर 2023 मध्ये श्रीलंका या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आऊल अवॉर्ड प्रदान केला आहे. हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 संजीव यांना जाहीर झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग हे बनले आहेत. कुनो वन महोत्सवाची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? कुनो वन महोत्सवाची पहिली आवृत्ती मध्य प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आली होती. BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने मेरी इरप्पस यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नुकतेच एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने इस्रोला सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद फ्रान्स या देशाने पटकावले आहे. पहिली जागतिक ODI भाषा परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? पहिली जागतिक ODI भाषा परिषद भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रों.